यस मॅचला सुरुवात होत आहे. साईराज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. समोर उमेश तरे, नॉन स्ट्रायकर राहुल तरे. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिला बॉलवर हा पहिला चौकार पाहायला मिळतोय उमेश तरेच्या बॅटमधून. हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल तुम्हाला, कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत. दोन्ही टीम्सचा विचार केला तर आज संपूर्ण दिवसभरात चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. टीम शांताराजा खारबावने एक मॅच जिंकली आहे, एक बाई मिळाली आहे. तर वरलदेवी ताडाली बी टीमने 2 मॅचेस जिंकल्यात. या वेळेचा बॉल बीट केले फलंदाजाला, संपर्क नाहीये त्या ठिकाणी. चेंडू निर्धाव जातोय. साईराज पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. बॅक 2 चौकार येतात आतापर्यंत या षटकामध्ये. ताडाली बी आयोजित वरलदेवी चषक 2025 हा पहिला दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. आज एकूण 10 संघांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहिला. मॅचेस ज्या आहेत त्या भरपूर चांगल्या पाहायला मिळाल्यात. मात्र जय हनुमान पिंपलास बी टीम समोर या 2 टीममधून कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅच नंतर मिळेल. षटकातील पुढचा बॉल. अव्वा तसा संपर्क नाहीये. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक 9 वर पोहोचले. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. राहुल तरे बॅक टू द डगआउट. जरूर आले, परंतु कमबॅक करत असताना महत्वाची विकेट घेतली आहे. द सन ऑफ प्रमोद चौधारी साईराजला आपण पाहतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकातील 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. नवीन फलंदाज रवीश मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील शेवटचा बॉल.
या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी साईराजच्या माध्यमातून चांगलं षटक कंप्लीट केलं गेलंय. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद, 10 धावफलकावर आहेत, 9 धावा. बॉलिंग ट्रॅकवर मागच्या मॅचचा हेरो अजय शिंदे येतोय, ज्याने चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये केली होती. तर या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचं हे षटक फेकेल. षटक क्रमांक दुसरा. चला थोडं स्पीडली गेला. यानंतर अजून एक मॅच बाकी आहे, परंतु या ठिकाणावर जिंकलात तर मात्र एक बक्षीस जे आहे ते तुम्हाला नक्कीच लागू होईल. षटकातील पुढचा बॉल, पहिला बॉल या वेळेस ऑन साइडला. पुन्हा एकदा झेलची संधी. यस, अजून एक विकेट. उमेश तरेची महत्वाची विकेट आपण पाहतोय. नवीन फलंदाज मयूर येतोय. अजय शिंदेने काढली विकेट पहिलाच बॉलवर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. नवीन फलंदाज मयूर तरे. हा देखील एक महत्वाचा खेळाडू आहे जांताराजा खारबाव टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल अजय शिंदे पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल बीट झाला होता यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. यस, बॅट कट होता आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षक बीट झाला होता. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल अजय शिंदेला आपण पाहतोय. या वेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस वाडा बॉल, अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहतोय. वारंवार बॉल पडल्यानंतर बाहेर वळतायत, संपर्क पाहायला मिळत नाहीये. अजय शिंदे भरपूर इम्प्रेस करतोय या ठिकाणावरनं. ऑन साइडला प्रहार झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतायत बॉल पर्यंत. थोडी मिसफील्ड झाली आहे. बॅकअप चांगला आपण पाहतोय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यानंतर अजून एक मॅच बाकी आहे, सो प्लीज थोडं स्पीडली केला. टॉप एज बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल,
पुन्हा एकदा टॉपेज लागलाय, बॉल हवेमध्ये, यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. मयूर तरेला मैदान सोडावं लागेल, फलंदाज बाद. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर आहेत 14 धावा. अगदी कमालीचं प्रदर्शन आपण पाहतोय. वरलदेवी ताडाली बी टीमच्या बाजूने याआधी 2 मॅचेस जिंकल्यात आणि आतापर्यंत या मॅचमध्ये 2 षटकं फेकून झाल्यात. फक्त 14 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. राईट फलंदाज प्रशांत येतोय. प्रशांत पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. सर्वेश षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी कॉम्बॉक्स एंड कडनं. समोर रवीश आहे ज्याने आतापर्यंत 3 धावा बनवल्यात. 4 बॉल खेळलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. चारने धावफलक पुढे सरकला. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक. षटकातील पहिल्याच बॉलवर हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज रवीच्या बॅटमधून. नक्कीच शेवटचा षटक आहे. धावांचा वेग वाढवणं खूप गरजेचं आहे टीम झांता राजा खारबावसाठी. सर्वेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी देखील पूर्ण होईल का? यस, 2 धावा कंप्लीट होत आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, हरी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून सर्वेसाठी पारितोषिक लावलं गेलंय. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि लगातार 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज भावेश बजागे यांच्या माध्यमातून. यस, 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सर्वेश बोलतोय. ऑन साइडला काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय.
बॅक टू बॅक 2 विकेट जर घेतल्या तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हरी चौधरी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल सर्वेश. या वेळेचा बॉल प्ले अँड मिस. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव गेलाय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय. नो बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अगदी खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता. नो बॉलचा इशारा अर्थातच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असेल. 24 धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू फ्री हिट बॉल. सर्वेश पुन्हा एकदा. या वेळेस पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. यस 1+1 2 धावा मिळतील आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे फिल्डिंग साईडने. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जाईल.
दीपक चौधरी आपल्यामध्ये उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमातून वरालदेवी ताडाली बी टीमसाठी पारितोषिक लावले गेले. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मॅच ऑन खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल राहुल तरे बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. चांगली सुरुवात गोलंदाज राहुल तरेच्या माध्यमातून पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. 28 धावा रोखायच्या आहेत जाणता राजा खारबाव टीमला. ही मॅच जी आहे ती खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी, कारण या ठिकाणावर तुम्ही जिंकलात तर एक बक्षीस जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी लागू होणार आहे, कारण थर्ड प्राईज आपण आजच्या गटातून देणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी, मात्र धाव कंप्लीट केली आहे. साईराजची चांगली कॉलिंग होती, मात्र डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित साईराजला मैदान सोडावं लागलं असतं. पहिली धाव 22च्या स्वरूपात टीम ताडाली बी साठी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वांतर धाव मिळेल. धावफलक 2 वर पोहोचलाय. अठ्ठावीस धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. होम ग्राउंडवर खेळत असताना ताडाली बी टीमला. या वेळेस एक्झिट काय घडला, यस बॅटची कडा लागली आहे. साईराजला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट. माध्यमातून पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर भूषणसाठी हे पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 15 बॉल 26ची आवश्यकता. राहुल दरे पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगलं षटक फेकलं जात आहे आतापर्यंत राहुलच्या माध्यमातून. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. मोठ्या फटक्याची मुभा देत नाहीये त्या ठिकाणी राहुल हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी होत आहे. अगदी गोलंदाजी त्याच टप्प्यावर होत आहे ज्या ठिकाणावरनं मोठे फटके खेळणं कठीण जात आहे टीम ताडाली बीच्या खेळाडूंना, कारण 5 बॉल टाकून झाल्यात आणि 5 बॉलवर धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4च. शेवटचा बॉल. बेट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी. चांगली सुरुवात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावफलकर आहेत 4 धावा. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. उमेश तरे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. हे षटक जे आहे ते अति महत्त्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. निर्णायक षटक असेल, कारण या षटकानंतर आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. उमेश तरे हा देखील एक चांगला गोलंदाज आहे.
बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हरी चौधरी यांच्या माध्यमातून. याच फलंदाज गौरवसाठी हे पारितोषिक लावलंय. उमेश तरे बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल. या वेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाहीये. उमेश तरेला कोण विसरेल. नक्कीच धोबी तलावचं ते ग्राउंड 6 बॉलवर 6 विकेट्स घेतल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तर डीपमध्ये बॉल उचलला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. उमेश पुन्हा एकदा या वेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला बॉल उचलला जाईल का. थोडी मिसफिल्ड झाली आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक एक धाव जी आहे ना ती अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच आवश्यक नसेल कारण क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला मिळणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु या ठिकाणी पूर्णपणे शांत ठेवलंय आतापर्यंत टीम ताडाली बीला. मोठा फटका येत नाहीये. ऑन साईडला बॉल उडवलाय. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. गौरव बॅक टू द डगआउट. आणि करणसाठी देखील पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर कुणाल बजाज यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु समीकरण आपण जाणून घेऊया. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलवर 20 धावांची आवश्यकता. अर्थातच मोठ्या फटक्यांसाठी पारितोषिक आहे आणि ते मोठे फटके खेळावे देखील लागतील. विजयासाठी आवश्यकता आहे टीम ताडाली बीला. 8 चेंडू 20 धावा. षटकातील पुढचा बॉल. उमेश तरे पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. उमेश तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. सात चेंडू आणि 13ची आवश्यकता. या षटकारासोबतच अशा ज्या आहेत त्या पल्लवित झाल्यात ताडाली बी टीमच्या आणि करण बजागेवरती जबाबदारी आहे. उमेश तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. महत्वाचा फटका करण भजागेच्या बॅटमधून आलाय. मागच्या बॉलवर षटकार. या वेळेस मात्र आडवा बॅटने हा फटका खेळून काढला. डीप मिडविकेटला बॉल अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. या सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकलाय. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाहीये तर शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अति महत्त्वाचं आहे. 6 बॉल आणि 12ची आवश्यकता.
शेवटचा षटक पाहूया गोलंदाज कोण येतोय, कारण या ठिकाणावरनं 12 धावा रोखायच्या आहेत जाणता राजा खारबाव टीमला. तर त्या उलट 6 बॉलवर 12 धावा वरालदेवी स्पोर्ट ताडाली बी टीमला काढायच्या आहेत. जय हनुमान पिंपलास बी टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. फक्त 6 बॉलचा खेळ बाकी आहे, त्यानंतर टॉस उडवला जाईल. परंतु तुमच्या समोर संघ कोणता खेळेल या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपल्याला मिळालेलं नाही आहे. 6 बॉल 12ची आवश्यकता. वेदांत बॉलिंग ट्रॅकवर. 6 बॉल 12ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बलत आहेत. वाईट बॉल. अशा परिस्थितीत जर तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तर या अवांतर धावा ज्या आहेत ना त्या कुठेतरी तुम्हाला महाग पडतील, यात काही शंका नाही आहे. कधी पाहिजे त्याला बघ ना उचलून काय बोलता. तारीख बघून सांगतो बरं. बघ तर कॉल उचल, बघ काय बोलता. महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी, कारण भजागेला मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 बॉल 11 रन्स. वेदांत पुन्हा एकदा कमबॅक केलंय वेदांतने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव. या षटकातील हा दुसरा व्हाईट बॉल. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. वेदांत पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. संपर्क नाही आहे. या लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे. 19 धावा धावफलकावर आणि आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं आणि भूषणचं स्ट्राईकला राहणं खूप महत्त्वाचं आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय आणि आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. भूषण पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस खोलवर टपाचा चेंडू. संपर्क आवत असं नाही आहे. फक्त मिळेल 1च धाव.
दोन बॉलवर 6 धावांची आवश्यकता आहे आणि 2 बॉलवर 2 चौकार जर आले तर विलास पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 बॉल आणि 6 ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल या वेळेस विजयाचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय वरल देवी ताडाली बी टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जाणता राजा खारबाव. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. षटकार आला. करण बजागे आणि धीरज बजागे आपण पारितोषिक घेण्यासाठी या. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने फेकलं होतं षटक क्रमांक 2 विकेट्स काढल्या होत्या आणि फक्त धावा खर्च केल्या होत्या 5च. नाव आहे अजय शिंदे. आता मात्र शेवटची मॅच जय हनुमान पिंपलास बी विपक्ष वरलदेवी ताडाली या बी या 2 टीम मध्ये. चला आपण लवकरात लवकर टॉस करूया. वेळ आपल्याकडे कमी आहे. भावेश बजागे आपल्या शुभ हस्ते आपण